दरम्यान सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। आझाद मैदानाबाहेरील मार्ग सुद्धा आज बंद राहणार आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे सुद्धा आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वाहतुकीच्या बदलामुळे पोलिसांना आता वाढीव कुमक सुद्धा देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, काल सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला होता। आज सोमवारचा दिवस आहे, सर्वसामान्य मुंबईकरांचा कामावर जाण्याचा दिवस आहे। मात्र अशामध्ये मुंबईकरांच्या गैरसोयीसाठी हा निर्णय घेतला जातोय का, की अजून हे आंदोलन पेटण्याच्या मार्गावरती आहे? काय अधिकची माहिती आहे? सिद्धेश, आंदोलनाचा 4था दिवस आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने यायला निघाले आहेत। कालही गर्दीत जे ती वाढ झाली होती। त्यानंतर मुंबई पोलिसांनी ती आंदोलकांना ब्रेबॉर्न स्टेडियम या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र ही गर्दी आणखीन वाढू शकते, म्हणून आज जे ते सीएसएमटी कडे जाणारे जे मार्ग आहेत ते बंद ठेवण्यात येणार आहेत। आझाद मैदानाबाहेरील जो सिटी ऑफिसकडे जाणारा जो रस्ता आहे तोही बंद असणार आहे। 2 दिवसापासून मात्र बंद असलेला जो ईस्टर्न फ्रीवे आहे तो आज वाहतुकीसाठी खुला असणार आहे। वाहतुकीसाठी पोलिसांना आज जे ते अतिरिक्त बलही देण्यात आलंय। त्यामुळे सोमवार आहे, आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। मुंबईकर जो असतो तो ताक्रमही आपल्या कामासाठी निघत असतो। त्यातच आज पावसामुळेही मुंबईकरांना या सर्व गोष्टींचा त्रास होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।